डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणी पुणे सीबीआय कोर्टाने आपला निकाल दिलाय, परंतु कोल्हापूरमध्ये याच संदर्भात किंवा याच्याशी संबंधित एक खटला सुरू आहे। कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्याकांडाचा मारेकरी सेम आहेत, मोडस ऑपरेंडी सेम आहे आणि कदाचित सूत्रधार सुद्धा सेम असू शकतात। आपल्यासोबत प्रतिक्रिया देण्यासाठी मेघा पानसरे आहेत। या खटल्याचा निकाल लागलाय, तुमचा खटला अद्याप सुरुवातीच्या स्टेजमध्ये आहे, कशा रीतीने बघता या निकाल? मला असं वाटतं की हे सगळे चारही गुन्हे जे आहेत ते एकमेकांशी संबंधित आहेत। शस्त्र कॉमन आहेत, गुन्हेगार आरोपी जे आहेत ते अनेक केसेसमध्ये कॉमन आहेत। डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या केसमधले 3 आरोपी कॉम्रेड पानसरेंच्या खुनाच्या खटल्यामध्ये पण आरोपी आहेत। त्यामुळं हे खटले सगळे एकमेकांशी जोडलेले आहेत, हे अनेक पातळीवर सिद्ध झालेले आहे। त्यामुळं या एका खटल्याचा निकाल जो असतो त्याचा इम्पॅक्ट इतर खटल्यांवर पण होतो। मला असं वाटतं की ज्या 2 गुन्हेगारांना शिक्षा झाली आहे ते आरोपी आमच्या केसमध्ये पण आहेत, परंतु त्याचबरोबर ज्यांची मुक्तता झाली आहे त्याच्यातली वीरेंद्र तावडेंचं आमच्या केसमध्ये सुद्धा ते आरोपी आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की ATS आता तपास करत आहे अजून, तर ATSनी ज्या कारणाने यांची मुक्तता झालेली आहे त्या कारणांचा तपास करावा, त्याचा अभ्यास करावा आणि आमच्या कॉम्रेड पानसरेंच्या केसमधले जे 12 आरोपी आहेत त्या सगळ्यांना शिक्षा व्हावी याच्यासाठी प्रयत्न करावे। मेघाताईंनी सांगितले की कशा पद्धतीनं हा एक निकाल आहे, परंतु एक निराशाजनक निकाल आहे आणि याच संदर्भात आता याच्याशी समांतर जो कोल्हापूरमध्ये खटला चालू आहे कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणाचा, त्याच्यातले सुद्धा आरोपी या केसमध्ये आरोपी होते जे निर्दोष सुटलेले आहेत। आता त्यांच्या बाबतीत कोल्हापूरच्या प्रकरणात काय होतं याकडे पानसरे कुटुंबियांसह राज्यभराचं लक्ष लागून आहे। कॅमेरामन अजित शिवतरकर, समय राणे, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।